राजू सोनवणे आपल्याला अधिक माहिती देतील. राजू, कार्यक्रमात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या बदल झाल्याची माहिती आहे. आता आपण पाहतोय की अजित पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे 3 दिवसांचा दुखवटा जो आहे राज्यामध्ये लागू केला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की जो प्रचाराला वेळ मिळाला होता, तो 7 दिवसांचा वेळ मिळाला होता, मात्र 3 दिवसाचा दुखवटा केल्यामुळे 4 दिवस प्रचाराला वळत होते आणि म्हणूनच राज्य निवडणूक आयोगाने आज महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला जे आहे ते मतदान होणार आहे. एकूण 12 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत 125 पंचायत सार्वत्रिक निवडणुकांचा हा कार्यक्रम जाहीर झालेला होता. त्यामुळे आता आपण पाहतोय की 5 ऐवजी 7 होणार आहे आणि 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे 2 दिवसांनी जे आहे ते पुढं निवडणुका कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या 3 दिवसांमध्ये कुठलाही प्रचार जो आहे तो होऊ शकणार नव्हता. त्यामुळे साहजिकच आहे जर लोकांपर्यंत प्रत्येक उमेदवारांना पक्षाला जर पोहोचला असेल